आणि याच्यामध्ये मग मला अजून एक असा पॉइंट ऍड करू वाटतो. तू जसं म्हणला की एक फक्त एज्युकेशन घेत राहणं किंवा फक्त एका स्ट्रीमलाईन पद्धतीने एज्युकेशन घेत राहणं, त्याच्यावरती मला एक बोलू वाटतं की आता आपण 12वी नंतरच्या विद्यार्थ्यांचं आपण डिस्कस करतोय की कुठे ते ऍडमिशन घेऊ शकतात, काय करू शकतात. अल्टिमेटली जर त्यांना IT मध्ये जायचं तर ते कशा प्रकारे कुठल्या स्ट्रीम मध्ये घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे. म्हणजे हे आपण असं काही हार्ड अँड फास्ट रूल सांगत नाही, हे आमचे अनुभव आहेत. त्या अनुभवातून आम्हाला जे क्लिक झाल्या गोष्टी त्या मी फक्त शेअर करतोय. एक माझं असं एक ऑब्झर्वेशन अजून आहे की तेव्हा आम्हाला त्या गोष्टी समजत नव्हत्या, पण आता जशा जशा रिअलाइज होत आहेत ना की आपण जे एज्युकेशन घेत होतो ते खूप एका चौकटीमध्ये एज्युकेशन होतं की पहिली, दुसरी, तिसरी असं तुम्ही एका ट्रॅडिशनल वे मध्ये ऍडमिशन घेत गेले, ते विषय शिकत गेले, 11वी 12वी केली आणि तुमच्या नंतर ग्रॅज्युएशन झालं. या सगळ्याचा जो ऑब्जेक्टिव्ह होता तो तुमच्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुमचा उदरनिर्वाह करणे किंवा त्याच्यातून तुम्हाला काहीतरी पैसे मिळणे वगैरे हा ऑब्जेक्टिव्ह होता. पण मला असं वाटतं की त्याच्या व्यतिरिक्त पण थोडा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे 10th पर्यंतचं एज्युकेशन जे आहे ते माझ्या मते एक बेसिक एज्युकेशन आपण त्याला नक्कीच म्हणू शकतो, जिथे तुमच्या एज्युकेशनचा पाया ठरला जातो. आता पहिल्यासारखं राहिलं नाही, 4थी 5वी पर्यंत बेसिक गणित वजाबाकी शिकला की त्याला सगळं जमलं. 10वी पर्यंतचं बेसिक एज्युकेशन माणसाला यायलाच पाहिजे. आणि 10th नंतर मला असं वाटतं की तुम्ही वेगवेगळा अजून एक असे ऑप्शन्स आहेत की फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमचं जर अल्टिमेट गोल जर तुमचं सर्वायवल आहे, तुम्हाला जर काहीतरी कमवणं आणि त्याच्यावर सर्वायवल करणं, तर तुम्ही आज बघताल बरेच लोक सिंगिंग करतात आणि सिंगिंग वरतून त्यांचा इतका चांगला त्यांचं डेली रुटीन, डेली त्यांची लाईफस्टाईल ते मेंटेन करतायत. काही लोक युट्यूब करतात, दुसऱ्या सेक्टर मध्ये पण करिअर करतात, पण एक घरच्यांना माहित नाही ऍक्च्युली. आता तुम्हाला जे बघताय स्टुडंट त्यांना माहिती की बाबा हे सेक्टर खूप छान आहे, असं तसं करण्यासारखं, जर तुम्ही याला पॉझिटिव्ह वेने घेतलं तर. पण घरच्यांचा नाही तो पर्स्पेक्टिव्ह, कारण त्यांना त्यातलं माहितीच नाही. करेक्ट. पण मला असं वाटतं की त्याच्यावरती ट्रॅडिशनल थोडं आपण विचार करायला पाहिजे की जो ट्रॅडिशनल पद्धतीने जे शिक्षण घेतो ना त्याला पण आपण थोडस त्याच्या बेसवरती विचार करून ह्याच्या व्यतिरिक्त पण आपण काय करू शकतो का. म्हणजे इंजिनिअरिंग करून, सपोज BSc करून, हे ट्रॅडिशनल ग्रॅज्युएशन वगैरे करून आम्ही सुद्धा तेच केलं. आम्हाला ह्या गोष्टी एक्सप्लोर नव्हत्या, इथून मागे माहित नव्हत्या. पण आता आम्हाला असं हळूहळू समजतायत की स्किल्स मॅटर करतात. तुम्हाला ते स्किल्स असले पाहिजे. तुम्हाला कॅमेरा हँडलिंगची स्किल आहेत, तुम्ही कंटेंट क्रिएटर बनवू शकता. तुम्हाला प्रेझेंटेशन स्किल्स आहेत, तुम्ही स्वतःचा कंटेंट बनवून लोकांसमोर प्रेझेंट करू शकता. बरेचसे असे जॉब्स आहेत की ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुमचं डिस्प्ले मॅटर, माहितीच नाही ना सध्या, फक्त डिस्प्ले मॅटर.